ज्या ठिकाणी मूलभूत अशा पद्धतीच्या काही गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्या मूलभूत गरजा गोष्टी पूर्ण करून महसुलामध्ये वाढ करण्याची जिथं आवश्यकता आहे तिथं मात्र आपण हात आखडता घेतलेला आहात आणि म्हणून याचा पुन्हा एकदा कधीतरी विचार करण्याची गरज आहे। याचा विचार करण्याची गरज आहे। मी फार काय या ठिकाणी राजकारणावर बोलायचं ठरवलं तर राजकारणाचं मी जनरली बोलत नाही दादा, परंतु आपण या ठिकाणी आम्हाला कोकणाला विमानतळाचा उल्लेख केला, मागे दिलेले 147 कोटी रुपये फक्त खर्च होत आहेत म्हणून सांगतायत। आज रत्नागिरी सारखा जिल्हा आहे, प्रगत जिल्हा आहे, एक फक्त रस्त्याची वाहतूक सोडली तर रेल्वेची वाहतूक फ्रिक्वेन्सी फार कमी आहे। जर विमानतळ जादा लवकर जर कार्यान्वित झाला तर आम्हाला खूप त्याचा फायदा होईल, कारण जवळपास तुम्ही जरी म्हटलं असलात की चिपीचा विमानतळ तो सिंधुदुर्ग आहे, तोपर्यंत आम्ही सिंधुदुर्गाला पोहोचण्यापर्यंत आम्ही मुंबईमध्ये बाय रोड पोहोचू, इतका तो लांबचा आहे। आणि म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने तो विमानतळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा। तुम्ही नेहमीच प्रत्येक वेळी सांगता आणि तशा तळमळीने तुम्ही काम देखील करता। मी तुमच्याबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे। आजही मी तुमच्या समोर बसत असताना मी तुमची भावना बघत असतो की आपण कोकणाला काहीही देत नाही असं तुम्ही नेहमी सांगत असता। इतर भागाला देतो तसं कोकणाला काही देत नाही, कोकण सबसिडी घेत नाही, कोकणामध्ये बँकेचं कर्ज घेतलं तर एका पैशानं बुडवत नाही, त्यामुळे कधी मदत करायची वेळ आली तर त्याचे हप्ते रिशेड्यूल वगैरे करायचे असेल तर कोकणाला संधीच देता येत नाही, कोकण कोणाचाही महसूल बुडवत नाही। पण दादा 3 गोष्टी करता मी सभागृहामध्ये 10 वर्ष सरकार कोणाचाही असू दे माझी भावना कधी बदलत नाही, माझे विचार कधी बदलत नाही। मी 10 वर्ष 3 गोष्टींकरता तुमच्याकडे प्रामाणिकपणे हट्ट धरतोय की कोकणाची आर्थिक वृद्धिकरण जर करायचं असेल, कोकणाचं अर्थकारण जर सुधारायचं असेल तर पर्यटन, मत्स्य आणि त्या ठिकाणी फळबागा या 3 गोष्टींकरता तुम्ही दादा कधीतरी स्पेशल पॅकेज द्या, ते परतीचं द्या, आम्हाला कायमस्वरूपी देऊ नका। मी स्पष्टपणे सांगतो, आम्हाला नको कोणाचा उधार, आम्हाला नको कोणाचं कर्ज, आम्हाला 5 वर्षाकरता तुम्ही 20,000 कोटी रुपये जे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे, ज्या आम्हाला मूलभूत सोयी सुविधा करायच्या आहेत त्याच्याकरता 20,000 कोटी रुपये आज 10 वर्षे मी मागतोय। 20,000 ते परत बोलीवर घ्या, परत फेडीवर घ्या, कारण आमचा कोकण म्हणजे डॉलर भूमी आहे। आज मासे आम्ही परदेशामध्ये पाठवतो, आपल्याला डॉलरच्या रूपाने करन्सी आपल्या देशाला आणण्याचं काम आमचा कोकण करतो। आज आंबा आम्ही बाहेर पाठवतो, डॉलरच्या रूपाने आम्ही तुम्हाला करन्सी देशाला देण्याचं काम आम्ही करतो। आज पर्यटक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येतात, ते कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात येतात, ते पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर आम्ही देण्याचं काम तुम्हाला करतो, करन्सी देण्याचं आम्ही तुम्हाला काम करतो। प्रत्यक्षपणे ही डॉलर कोकण म्हणजे माझा डॉलर भूमी आहे, पण आमच्या राजकीय अभिनिवेशामुळे असेल किंवा आमच्या काही चुकींच्या भूमिकेमुळे असेल हा कोकण मागे राहिलाय, हे तुम्हालाही मान्य करावं लागेल। दादा थोडं कोकणाकडे लक्ष द्या, राज्याचं अर्थकारण सुधारण्याकरता कोकण तुम्हाला मदत करेल एवढी कोकणामध्ये क्षमता आहे, कारण कोकणामध्ये आज गेले कित्येक वर्ष आम्ही काजू एकाधिकार खरेदीची योजना आम्ही मागतोय, आंब्याला त्या ठिकाणी कुठेतरी रायपिनिंग वगैरे सेंटर उभं करा म्हणून आम्ही सांगतोय, ताबडतोब तर आंबा परदेशात जाईल अशा पद्धतीची काहीतरी व्यवस्था करा असं आम्ही सांगतोय तुम्हाला। आम्ही सांगतोय की पोपळीच्या बागा म्हणजे सुपारीच्या बागा, नारळीच्या बागा आमच्याकडे आहेत आणि कोकण हा नेहमी स्वच्छतेमध्ये राज्यामध्ये 1 नंबर आहे। कोकणामध्ये कधी तुम्हाला घाण दिसणार नाही, स्वच्छ कोकण आहे। आणि त्याचबरोबर आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं। मी कोणाचाही द्वेष करत नाही, मी कोणालाही कमी लेखत नाही, पण आदरातिथ्य कसं करावं हे कोकणाकडून शिकावं। आणि त्याचबरोबर कोकणातल्या आमच्या ज्या भगिनी आहेत या भगिनींच्या हातचं जेवण जेवून बघा।